विद्यार्थी मित्रो, मानसशास्त्र इयत्ता 12वी अतिशय महत्त्वाच्या विषयासंदर्भात आपण चर्चा करणार आहोत। त्यामध्ये सिलेबस कोणता आहे याविषयी माहिती घेणार आहोत आपण। एकूण आपल्याला 8 प्रकरणे आहेत। त्यामध्ये मानसशास्त्र एक विज्ञान शाखा हे आपलं पहिलं प्रकरण आहे। यामध्ये मानसशास्त्र एक सायन्स आहे, विज्ञान आहे आणि शास्त्राची वैशिष्ट्ये कुठली आहेत आणि मानसशास्त्र विज्ञान आहे तर शास्त्राची वैशिष्ट्ये ही मानसशास्त्राला लागू होतात का, या गोष्टीविषयी माहिती मिळवणार आहोत। दुसरं प्रकरण आहे बुद्धिमत्ता। यामध्ये बुद्धिमत्तेसंदर्भात वेगवेगळे दृष्टिकोन आहेत। बुद्धिमापन चाचण्या ज्या बिने वेशलर नावाच्या मानसशास्त्रज्ञाने विकसित केलेल्या आहेत। त्याचबरोबर मानसशास्त्राचं सूत्र, त्यानंतर मानसिक वयाची संकल्पना, शारीरिक वयाची संकल्पना आणि गुणोत्तर, तसेच बुद्धिमापन चाचण्यांचे प्रकार, तिची उपयोगिता या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत। त्यानंतर व्यक्तिमत्व, आपलं व्यक्तिमत्व कसं आहे, जसं अंतरंग आणि बाह्यांग या दोन्हींचा परिपाक किंवा जसं मानसिक ज्या गोष्टी आहेत त्या म्हणजे अंतर्गत घडामोडी, मनोव्यापार आणि बाह्यांग शरीरयष्टी, त्यामध्ये रंगरूप, डोळे, चेहऱ्याची ठेवण, शरीरयष्टी आणि व्यक्तिमत्वाचे गुण वैशिष्ट्य सिद्धांत, वर्गतत्व सिद्धांत आणि पंचघटक प्रारूप आणि मग व्यक्तिमत्वाचं मोजमाप कशा पद्धतीने केलं जातं याचा अभ्यास आपण करणार आहोत। त्यानंतर बोधात्मक प्रक्रिया, चौथं प्रकरण, मनोव्यापार, विविध मानसिक प्रक्रिया, यामध्ये वेदन, अवधान, संवेदन, अध्ययन, विचार, स्मृती, या सगळ्या गोष्टी यामध्ये मनोव्यापारमध्ये येतात आणि त्यांचा एक एक प्रक्रिया आपल्याला घेऊन या सगळ्या सविस्तर अभ्यास करायचा आहे। जसं की वेदन, भोवतालच्या जगामध्ये आपण कशा पद्धतीने सगळ्या गोष्टी पाहत असतो, मात्र त्यातल्या काही निवडक गोष्टीकडेच आपलं लक्ष जात असतं। आपल्या पंच ज्ञानेंद्रियामार्फत आपण अनुभव मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असतो, पण काही ठराविक गोष्टीच आपल्या स्मरणामध्ये राहतात। त्याचं कारण काय असू शकतं हे या प्रकरणाच्या अनुषंगाने आपण अभ्यासणार आहोत। भावना
अतिशय महत्त्वाचं हे सुद्धा प्रकरण आहे, कारण आपण जे जीवन जगत असतो ते भावनाशिवाय शून्य आहे. आनंद, दुःख, क्रोध, खेद, घृणा, मत्सर या सगळ्या ज्या भावना आहेत ते दैनंदिन जीवनामध्ये अनुभवत असतो. ते वर्तनातून आपल्या प्रकट होत असतं. म्हणून कोणती भावना कधी व्यक्त केली पाहिजे, भावनिक ज्ञान, इमोशनल इंटेलिजन्सी आपल्याकडे असणं गरजेचं आहे. इतरांच्या भावनेची कदर आपल्याला करता आली पाहिजे आणि इतरांच्या भावना चेहरा बघून सामान्यतः आपल्याला ओळखता आल्या पाहिजेत. हा सुद्धा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. त्यानंतर मानसिक विकृती. यामध्ये मानसिक विकारांचे स्वरूप, मानसिक सुस्थितीची संकल्पना, मानसिक विकाराचे वर्गीकरण, मानसिक विकार ओळखायचे कसे, त्याचं क्लासिफिकेशन कशा पद्धतीने केलेलं आहे, या सगळ्या गोष्टी बघायच्या आणि त्या अनुषंगाने उपाययोजना करायची. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करण्यापाठीमागे उद्देश काय आहे की वर्तनातून ह्या गोष्टी दिसत असतात, त्याचं मापन आपण करत असतो. तो भाग अतिशय आहे. म्हणून आपण त्यावरती उपाययोजना कशा पद्धतीने आखता येतील यासाठी वर्तनाला प्रभावित करणाऱ्या काही गोष्टी याचा अभ्यास या मानसशास्त्रामध्ये अभिप्रेत असतो. मानसिक आरोग्यासाठी प्रथमोपचार. यामध्ये आपल्या समोर येणारा वयोगट जो आहे तो 11वी आणि 12वीचा असतो. नुकतंच किशोरवयीन कालखंडामध्ये त्यांनी प्रवेश केलेला असतो आणि त्यांची मानसिकता ही थोडीशी वेगळ्या पद्धतीची असते. कारण शारीरिक जे बदल आहेत, बाह्य अंगाकडील जे बदल आहेत ते आकर्षणाचं एक केंद्रबिंदू ठरतं आणि मग यातून वेगळ्या पद्धतीची भावना निर्माण होते. ते व्यक्तीचा दोष नसून तो वयाचा दोष आहे ही मुळात त्या विद्यार्थ्याला कळत नाही आणि त्याची जाणीव करून देणे हे अत्यंत गरजेचं आहे. त्यासाठी प्रथम उपचार हे अतिशय गरजेचे आहेत. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा त्याचा परिणाम हा समाजावर होता कामा नये आणि वैयक्तिक जीवनात सुद्धा होता कामा नये. कौटुंबिक जीवन आहे, सामाजिक जीवन आहे, त्यावर त्याचा प्रभाव होता कामा नये. याचा अभ्यास सुद्धा अतिशय महत्त्वाचा आहे. आणि शेवटचं प्रकरण आहे ते सकारात्मक मानसशास्त्र. मानसशास्त्र एक सकारात्मक दृष्टी देतं. ते कोणती दृष्टी आहे ती आपल्याला माहित नाही आहे. सकारात्मक भावना समजून घेणे आणि दैनंदिन जीवनामध्ये त्याचा उपयोग करता आला पाहिजे. आपल्याला आनंदी जीवन जगता आलं पाहिजे. हसत खेळत आपल्याला जीवन जगता आलं पाहिजे. आणि ज्यावेळी माणूस आनंदी ताणविरहित जीवन जगतो त्याच वेळी तो सुखी होतो. सुखाची व्याख्या अशी आहे की आपण जीवन जगत असताना जे आपल्याला प्राप्त आहे त्यामध्ये जर आपण आनंद मानला तर आपण सुखी होतो, आनंदी होतो. आणि ह्याच संकल्पना या प्रकरणाच्या माध्यमातून आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. एकूण 8 प्रकरणापैकी प्रत्येक प्रकरणावर आपल्याला डिटेल स्टडी करायचा, अभ्यास करायचा.
जेणेकरून मानसशास्त्र कळेल आणि याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये कसा होईल या अनुषंगाने प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. भविष्यामध्ये UPSC, MPSC सरळ सेवाच्या ज्या भरत्या आहेत यामध्ये तुम्हाला मानसशास्त्राच्या संकल्पना विचारल्या जातात आणि त्याचा अभ्यास तुम्हाला असणं अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक प्रकरणावाईज आपण डिटेल बघणार आहोत, ओळ टू ओळ बघणार आहोत. त्यामुळे प्रत्येक ओळीला काहीतरी किंमत आहे याची जाणीव तुम्हाला व्हावी हा उद्देश या व्हिडिओच्या माध्यमातून करून देण्याचा छोटासा प्रयत्न आहे. धन्यवाद.